अगं ए भवाने, कोण ग तू? काल लग्न झालं तुझं माझ्या मुलाबरोबर आणि आज तू कानामागून आली आणि तिकट झालीस. कोण आहेस तू? सून आहेस या घरची. अगं कालच लग्न झालं ना तुझं आणि आता लगेच नखरे दाखवायला लागलेस. अगं तो माझा मुलगा आहे आणि मुलाला आईपासून तोडणार आहेस. कुठे फेडशील कुठे ही पाप तुझी? अगं आम्ही लहानाचा मोठा केलाय त्याला, जन्म दिलाय मी त्याला, आणि तू जन्माची साथीदारी नसलीस ना तरी माझा अधिकार जास्त आहे माझ्या मुलावरती. कोण ग तू? आणि हे तुझ्या लक्षात येते का उद्या तुलाही मुलगा होईल तेव्हा काय करणार आहेस? काय मुलगा तुला होणार नाहीये? होणार ना? आणि तो जर मुलगा लग्न करून जर सून आणेल घरामध्ये आणि ती सून जर तुझ्याशी अशी वागेल, कसं वाटेल तुला? आणि आमच्या ज्या आता वेदना आहेत ना ते तुला सहन कराव्या लागतील. कशासाठी अशी वागतेस? काल लग्न झालं आणि आज मुलाला तोडतेस आमच्यापासून. राहा ना, सुखात राहा ना तुम्ही. आम्ही काय बोलतोय का तुम्हाला? एकत्र राहावा, सुखात राहा, आनंदी राहावा. आम्हाला काही नको तुमच्याकडून. 2 शब्द आमच्याशी बोललात ना नीट, बस आहे आमच्यासाठी, पुरेसं आहे. आम्हाला सांभाळण्याचीही गरज नाही. तुम्ही चांगले राहाल ना, आमच्यासाठी तेच सर्वस्व आहे. पण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नकोस. अगं जन्म दिलाय मी त्याला, आई आहे मी त्याची. मुलाला तू तोडणार आमच्यापासून? अगं तुला पाप लागेल. कुठे खेळशील ही पाप?